लोकशाहीचा उत्सव असणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि या निमित्तानं झी 24 तास लोकांच्या मनातले प्रश्न रणसंग्राम लोकसभेचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडत आहे। जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला रणसंग्राम लोकसभेचा हा कार्यक्रम आज शिरूर लोकसभा मतदारसंघात होतोय। शिरूर शहरातील बाबूराव नगरमधल्या ज्ञानगंगा विश्वविद्यालयात हा कार्यक्रम होणार आहे। काय आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेच्या मनात, त्यांचे मुद्दे काय आहेत, त्यांचा खासदार कसा हवाय, कुठले प्रश्न आतापर्यंत सुटले, कुठले प्रलंबित आहेत, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचे प्रमुख मुद्दे काय असतील, हे सर्व प्रश्न बिनधास्त आणि थेट विचारण्याची आणि मांडण्याची संधी जनतेला मिळणार आहे। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, शिरूर मधलं सध्याचं चित्र काय आहे? एकतर्फीच हा सामना असेल असंच चित्र आहे की यामध्ये आता काही चुरस निर्माण करण्यामध्ये कोल्हेंना यश येताना दिसतंय? याविषयी सांगा आणि त्याचबरोबर आजच्या आपल्या कार्यक्रमाविषयी देखील सांगा। अमोल, आधी आपल्या आजच्या कार्यक्रमाविषयी सांगतो। आपला जो रणसंग्राम कार्यक्रम आहे तो राजकीय नेते, कार्यकर्ते याचबरोबर प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालेला आहे। त्या मतदारसंघाचं संपूर्ण चित्र, त्याचबरोबर तिथल्या समस्या आणि उमेदवारांचं काय म्हणणं आहे याचं सुस्पष्ट चित्र या कार्यक्रमातून आपण प्रेक्षकांसमोर मांडतो किंवा प्रेक्षकांसमोर येतं। त्यामुळे मोठा प्रेक्षकांचा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळालेला आहे। आज शिरूरमध्ये हा कार्यक्रम होतोय। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिरूर शहरातच हा कार्यक्रम होतोय। ज्ञानगंगा विद्यालयाच्या मैदानावरती हा कार्यक्रम होईल। सर्वच प्रमुख उमेदवार किंवा त्यांचे प्रमुख प्रतिनिधी या कार्यक्रमाला असतील आणि शिरूर मतदारसंघातील सर्व क्षेत्रातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि राजकीय कार्यकर्ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे। आणि शिरूरमधल्या काय समस्या आहेत, काय मुद्दे घेऊन हे सर्व उमेदवार मतदारांपुढे जात आहेत, हे सर्व आणि मतदारांच्या देखील मनात काय आहे याचा सुस्पष्ट चित्र किंवा खुलासा या कार्यक्रमातून पुढे येईल। या मतदारसंघामध्ये मागील 3 वर्ष म्हणजे हॅट्रिक विजयाची आतापर्यंत शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी केलेली आहे आणि चौथा विजयासाठी ते तयार झालेले आहेत। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं पारंपरिक उमेदवार न देता अभिनय क्षेत्रातून पुढे आलेले डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिलेली आहे। आणि अमोल कोल्हे यांनी आतापर्यंत जो प्रचार पुढे आलेला आहे, उद्या हे दोघेही खरं तर हे दोन्ही उमेदवार उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत। मात्र आतापर्यंत त्यांनी प्रचाराची जवळपास एक पूर्ण फेरी मतदारसंघामध्ये केलेली आहे। अमोल कोल्हे यांना जो प्रचारामध्ये प्रतिसाद मिळतो तो पाहिला तर त्यांची अभिनेत्याची जी भूमिका आहे किंवा इमेज आहे त्यामुळं किंवा त्यांचं व्यक्तिमत्व असेल त्यांना मोठा प्रतिसाद मिळतोय, मोठी गर्दी होते। मात्र ही गर्दी मतांमध्ये रूपांतरित होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर आढळरावांनी 15 वर्ष या मतदारसंघात काम केलेलं आहे, त्यांचा अनुभव आहे, आत्तापर्यंत केलेल्या कामांची शिदोरी त्यांच्याबरोबर आहे। त्या जोरावर ते चौथ्यांदा लोकसभेत जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मतदारसंघामध्ये काही समस्या आढळराव पाटलांनी सोडवण्यात यश आलेलं आहे किंवा सोडवलेल्या आहेत, मात्र अजूनही अनेक समस्या आहेत। या ठिकाणी आता नवख्या अमोल कोल्हेंना जनता निवडून देते की चौथ्यांदा शिवाजीराव आढळरावांना लोकसभेत पाठवते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद नितीन या सविस्तर माहितीबद्दल।